नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या, खरं तर जीव वाचवणाऱ्या विषयाबद्दल बोलणार आहोत, ब्रेन स्ट्रोकबद्दल. ही माहिती कधीही कोणाच्याही कामी येऊ शकते, त्यामुळे जरा नीट लक्ष द्या. जरा विचार करा, अचानक एखाद्याचे हातपाय सुन्न पडतात, चेहरा एका बाजूला वाकडा होतो किंवा साधा बोलताही येत नाहीये. ही लक्षणं दिसली तर ती अजिबात साधी नाहीत, यामागे खूप मोठं आणि गंभीर कारण असू शकतं. बरं, आपण हार्ट अटॅकबद्दल तर ऐकलेलंच आहे नाही का? पण तसाच एक ब्रेन अटॅकसुद्धा असतो. आणि हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण या दोन्हीमध्ये एक मोठा फरक आहे जो बऱ्याच लोकांना माहितीच नसतो. हे बघा, हार्ट अटॅक म्हणजे काय, तर हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या नळ्यांमध्ये अडथळा येतो. पण ब्रेन स्ट्रोकमध्ये हाच हल्ला थेट आपल्या मेंदूच्या रक्तपुरवठ्यावर होतो. दोन्हीही खूपच गंभीर आहेत, पण त्यांचे उपचार आणि परिणाम हे पूर्णपणे वेगळे आहेत. तर मग हा ब्रेन स्ट्रोक, ज्याला आपण पक्षाघात किंवा पॅरालिसिस म्हणतो, तो नक्की असतो तरी काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मेंदूला रक्तपुरवठा करणारी एखादी नस एक तर रक्ताच्या गुठळीमुळे ब्लॉक होते किंवा ती नस फुटते, आणि असं झालं की मेंदूच्या त्या भागाचा ऑक्सिजन पुरवठाच बंद होतो. आणि मग काय, तिथल्या पेशी काही मिनिटातच मरायला लागतात. आता अशा परिस्थितीत जिथे प्रत्येक सेकंड महत्त्वाचा आहे, तिथे स्ट्रोकची लक्षणं पटकन ओळखणं सगळ्यात गरजेचं आहे. आणि चांगली गोष्ट ही आहे की यासाठी एक खूप सोपा, एकदम सोपा नियम आहे जो कोणीही लक्षात ठेवू शकतं. तो नियम आहे फास्ट, FAST. चला बघूया. F म्हणजे फेस, म्हणजे चेहरा. त्या व्यक्तीला हसायला सांगा. बघा, चेहऱ्याची एक बाजू खाली झुकतीये का? A म्हणजे आर्म्स, हात. त्यांना दोन्ही हात वर उचलायला सांगा. त्यातला एक हात खाली येतोय का? S म्हणजे स्पीच, म्हणजे बोलणं. त्यांना एखादं साधंसं वाक्य बोलायला सांगा. बोलताना अडखळत आहेत का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, T म्हणजे टाईम, वेळ. यापैकी एक जरी लक्षण दिसलं ना, तरी एक क्षणही विचार करायचा नाही, सरळ ॲम्ब्युलन्सला फोन लावायचा. वेळ खूप खूप महत्त्वाची आहे इथे. ठीक आहे, लक्षणं तर ओळखली, पण पुढे काय? इथेच अनेकदा लोक काही मोठ्या चुका करून बसतात. काही असे गैरसमज आहेत जे चांगल्या हेतूनेच केले जातात, पण त्यामुळे रुग्णाचा जीव मात्र धोक्यात येऊ शकतो. सर्वात मोठा गैरसमज म्हणजे ॲस्पिरिनची गोळी किंवा हळद देणं. कृपया असं अजिबात करू नका, कारण जर स्ट्रोक मेंदूतली नस फुटल्यामुळे झाला असेल तर ॲस्पिरिन रक्त अजून पातळ करेल आणि रक्तस्राव वाढवून रुग्णाचा जीव घेऊ शकते. दुसरी चूक, मालिश करणं. अहो, मालिश केल्याने मेंदूत अडकलेली रक्ताची गुठळी कशी निघणार? याने फक्त हॉस्पिटलमध्ये पोचायला उशीर होतो, बस. आणि हा मुद्दा तर कायम लक्षात ठेवा. CT स्कॅन झाल्याशिवाय रुग्णाला कोणतंही औषध द्यायचं नाही, कारण स्ट्रोक गुठळीमुळे आलाय की नस फुटल्यामुळे हे फक्त आणि फक्त स्कॅनमध्येच कळू शकतं, आणि त्याच रिपोर्टवर पुढचे सगळे उपचार ठरतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आपल्याला काळजी वाटते म्हणून आपण रुग्णाला पाणी पाजायला जातो. पण थांबा, स्ट्रोकच्या रुग्णाला गिळायला त्रास होत असतो. अशावेळी जर पाणी पाजलं तर ते श्वासनलिकेत जाऊन थेट फुफ्फुसात जमा होऊ शकतं, आणि मग न्यूमोनियासारखा दुसराच गंभीर आजार मागे लागतो. बरं, मग या सगळ्या चुका टाळल्या आणि वेळेवर योग्य पावलं उचलली तर काय होतं? तर एक खूप मोठी संधी मिळते, एक सुवर्ण संधी, ज्याला डॉक्टर म्हणतात गोल्डन अवर. 4.5 तास हा आकडा फक्त लक्षात नाही ठेवायचा, तर मनात कायमचा कोरून ठेवायचा आहे. स्ट्रोकची लक्षणं दिसायला लागल्यापासून पुढचे फक्त 4.5 तास हे ते तास आहेत जे रुग्णाचं अख्खं आयुष्य बदलू शकतात. याच वेळेत जर योग्य उपचार मिळाले तर मोठ्यातलं मोठं नुकसान टाळता येतं. तर या गोल्डन अवरमध्ये असं काय जादुई आहे, ते म्हणजे एक खास इंजेक्शन, ज्याला TPA म्हणतात. हे क्लॉट बस्टर इंजेक्शन आहे, म्हणजे ते रक्ताची गुठळी विरघळवण्याचं काम करतं. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? जर हे इंजेक्शन त्या 4.5 तासांच्या आत मिळालं तर ते ती गुठळी पूर्णपणे विरघळून टाकतं, आणि पॅरालिसिसचा परिणाम तो पूर्णपणे रिव्हर्स होऊ शकतो, म्हणजे रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. तर मग रुग्णाला वाचवण्याचा योग्य मार्ग कोणता? चला स्टेप बाय स्टेप बघूया. पहिलं, लक्षणं दिसताच घड्याळ सुरू करा, वेळ मोजा. दुसरं, स्वतः गाडी चालवत बसू नका, थेट ॲम्ब्युलन्सला बोलवा. तिसरं, अशा हॉस्पिटलमध्ये जा जिथे CT स्कॅनची सोय आहे. आणि एकच ध्येय ठेवा, 4.5 तासांच्या आत त्या रुग्णाला TPA इंजेक्शन मिळालं पाहिजे. चला तर मग आपण जे काही पाहिलं त्यातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे एकदा पटकन आठवूया. जर कधी अशी परिस्थिती समोर आली तर नेमकं काय लक्षात ठेवायचं आहे? ही आहे एक जीवनरक्षक यादी. 1. FAST नियमाने लक्षणं ओळखा, चेहरा, हात, बोलणं. 2. लक्षणं कधी सुरू झाली ती वेळ डोक्यात पक्की ठेवा. 3.
अजिबात वाट न बघता ॲम्ब्युलन्सला फोन करा. 4. रुग्णाला खायला प्यायला किंवा कुठलंही औषध देऊ नका. आणि 5. CT स्कॅनर असलेल्याच हॉस्पिटलमध्ये जाण्याचा आग्रह धरा. बस एवढंच. आता ही सगळी माहिती आपल्याकडे आहे. आणि ही फक्त माहिती नाहीये, ही एक शक्ती आहे. कोणाचा तरी जीव वाचवण्याची शक्ती. आता विचार करा, अशी परिस्थिती जर कधी समोर आली तर या ज्ञानाच्या आधारे एखाद्याचा जीव वाचवता येईल की नाही?